श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींने नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 24. अर्धनारीश्वर तत्व विवरण. त्यानंतर मी धर्मगुप्तांना शिवाच्या अनेक अलंकाराविषयी व आयुधांविषयी माहिती विचारली व त्यातील गूढार्थ सांगण्याची विनंती केली. तेव्हा श्री धर्मगुप्त म्हणाले, अहो शंकर भट्ट, जसे गणपतीचे पाशांकुश हे मुख्य आयुध आहे, विष्णूचे सुदर्शन चक्र मुख्य आयुध, त्याचप्रमाणे शंकराचे त्रिशूल हे मुख्य आयुध आहे. त्रिशूळावर जी 3 टोके असतात ती अग्निज्वाला रूपात असतात. ते तिन्ही टोके जेथे एकत्र मिळाले असतात तो त्रिशूळ शिवाच्या हातात असतो. हे 3 टोक हे सत्व रज तम या 3 गुणांचे सूचक आहेत. त्यांचे एकत्व म्हणजे ते खऱ्या अर्थाने त्रिगुणातीत आहेत. त्रिशूळाचा हा एक गूढार्थ आहे. तसेच इडा पिंगला नाडीतून श्वासप्रवाह भ्रूमध्यातल्या शिरस्थानी पोहोचतो. इडा पिंगला सुषुम्ना या 3 नाडीच्या ब्रह्मज्ञान केंद्राला त्रिवेणी संगमस्थान म्हणतात. हाही त्रिशूळाचा दुसरा गूढार्थ आहे. नाग हे शंकराचे आभूषण आहेत. कुंडलिनी शक्ती जागृत झाली असता अष्टसिद्धी प्राप्त होतात. शंकराला सूचित करणारी कुंडलिनी शक्ती सर्प आकारात असल्यामुळे शिवाला नागाभरण म्हटले जाते. शिवालाच ईश्वर पण म्हटले आहे. या अष्टमहासिद्धी सापाप्रमाणे प्रमादकारी आहेत. शिवाने त्यावर ताबा मिळवला. त्यांना वश करून त्यांचा ते लोककल्याणार्थ उपयोग करतात, म्हणून शिवाला ईश्वर पण म्हटले आहे. शिवाच्या त्रिशूलाला डमरू बांधलेला असतो. शब्द गुण हा आकाशाचा आहे. आकाशात शब्दांचे प्रकंपने प्रवाहित होत असतात. मंत्र जप केल्यास किंवा ऐकल्यास त्यात स्पंदने निर्माण होतात. ती स्पंदने शिवडमरूच्या निनादासारखी कानात घुमतात. मंत्र पुनरुच्चारण केल्याने योग्याला आनंद होतो व या आनंदामुळे तो तांडव करतो, म्हणून यासाठीच परमेश्वर डमरूधारी झाले. भ्रूमध्यातील आज्ञाचक्र हे समस्त ज्ञानाचे केंद्रस्थान आहे. अतींद्रिय शक्ती लाभण्यासाठी आज्ञाचक्राचा विकास आवश्यक आहे. या चक्राद्वारे योग्याला भूत भविष्य व वर्तमानाचे ज्ञान होते. हाच परमेश्वराचा तिसरा डोळा. हा ज्ञाननेत्र विकसित झाल्यास कामस्वरूप मदनाचे दहन सहज शक्य होते. स्मशान हे शिवाचे निवासस्थान म्हणून सांगतात. योगाग्नीने समस्त भौतिक इच्छा भस्मीकृत झाल्या की योगी परमशांती प्रदायक अशी निर्वाण स्थिती अनुभवतो. ज्ञानस्थितीची तुलना पांढऱ्या रंगाशी केली जाते. ती विभूती होय. माणसाची आलोचना इच्छा सर्व नष्ट झाल्या की त्याला शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. त्यामुळे अर्थात आनंद प्राप्त होतो. ज्ञानाची परिशुद्धता आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक व मानसिक या 4 टप्प्यांवर होत असते. त्याचे सूचन म्हणून शिवभक्त कपाळावर भस्माचे 4 पट्टे ओढत असतात. शिलाजीत नावाचे एक चिकट असे दिव्य औषध आहे. ते खाणारे चिरतरुण असतात. पूर्वीच्या काळी शिलादी नावाचे महर्षी दगड गोटे खाऊनच जगले. नंदीश्वर हा त्यांचा अवतार आहे. श्रीकृष्ण रोहिणी नक्षत्रात वृषभ राशीत जन्मले. आर्द्रा नक्षत्राचे रुद्रस्थान आहे. मिथुन रास ही उमा महेश्वराचे अर्धनारीश्वरच दर्शवते. या राशीच्या आधी आकाशात वृषभ रास दिसते. ते वृषभ म्हणजेच नंदीश्वर नंदी धर्मस्वरूपाचे सूचक ठरतो. चंचल प्रकृतीच्या कामरूप मदनाला शिवाने दग्ध केले तेव्हा मदन प्रसन्न होऊन उन्नत प्रकृतीच्या दिव्य दाम्पत्य धर्मातील दाम्पत्यास पुत्र रूपाने प्राप्त झाला. श्रीकृष्णाने उपमन्यू ऋषींचे शिष्यत्व पत्करून निष्ठेने शिवोपासना केली. त्यामुळे शिव अनुग्रहाने रुक्मिणी देवीपासून त्यांना प्रद्युम्न नावाच्या पुत्राची प्राप्ती झाली.
हा प्रद्युम्न म्हणजे मागच्या जन्मीच्या चंचल प्रकृतीचा मदनच होय. वृषभच हे मदनाचे स्थान, परंतु धर्मबद्ध इच्छेमुळे हे कामस्थान उन्नत प्रकृतीचे ठरते. या कामभावना पूर्ण करणे हे धर्म विहित असल्यामुळे ते सांगण्यासाठी पूर्वी वृषोत्सर्जन क्रिया करवत असत. भयंकर अशा तांत्रिक सिद्धी व शक्ती या व्याघ्रासारख्या प्रमादकारी असतात. त्यांना काबूत ठेवणारा, त्यांच्यावर ताबा असणारा शिवच आहे. व्याघ्र हे शक्तीचे वाहन आहे. त्यामुळे त्या शक्तीला पूर्णपणे पत्नीसारखे अधीन करून ठेवल्याचे सूचक म्हणून शिव व्याघ्रांबर चर्माधारी झाले. म्हणून शिव व्याघ्र चर्मांबधारी झाले. शुद्ध ब्रह्मज्ञान, निरंतर वाहणारी प्रज्ञा व अमृत सिद्धी या तिन्ही गोष्टी शिवजटाजुटातून वाहणाऱ्या लोकपावनी गंगेच्या सूचक ठरतात. तसेच नित्य प्रसन्नतेने होणाऱ्या प्रशांत आनंदाची आल्हाद स्थिती चंद्रकोर सूचित करते. त्यामुळे शिवाचे चंद्रकलाधरत्व अमृत सिद्धीच्या आल्हाद आनंद स्थितीचे सूचक आहे. अर्धनारीश्वर तत्वाचा गूढार्थ पुढील प्रमाणे आहे. प्राण्याची जीवनशक्ती म्हणजेच प्राणशक्ती दोन प्रकारे विभाजित होते. एक स्त्री अंडकोशात शोणित रूपाने व दुसरी पुरुषातील शुक्र रूपाने. या दोन्ही जेव्हा एक होतात तेव्हा सजीवाची उत्पत्ती होते. सृष्टीतील मातृपितृ हे दोन तत्व मिळून एका कृतीत असणारा हा जीव गांडुळासारखा असतो. स्त्री व पुरुषात हे दोन्ही तत्व असतात. शरीराच्या उजव्या भागातील शक्ती ही पुरुष शक्ती असते, तर डाव्या भागातील शक्ती ही स्त्री शक्ती असते. तसेच उजव्या भागात प्रवाहित होणाऱ्या शक्तीला पिंगला नाडी म्हणतात व डाव्या भागात प्रवाहित होणाऱ्या शक्तीला इडा नाडी म्हणतात. प्राणायाम करताना उजवीकडून श्वास घेतला तर शरीरात उष्णता वाढते, म्हणून तिला सूर्य नाडी म्हटले आहे. डाव्या बाजूने श्वास घेतल्यास शरीरात गारवा येतो, म्हणून त्या नाडीला चंद्र नाडी असे म्हटले आहे. काळपुरुषाच्या शरीरातील राशीचक्रातील मेष ते तुला पर्यंतचे 6 महिने चैत्र ते भाद्रपद उष्णता देणारे म्हणून सूर्य नाडी समजल्यास पुढच्या राशीतील अश्विन ते फाल्गुन पर्यंतचे 6 महिने चंद्र नाडी समजावे. या सूर्यचंद्राच्या गतीमुळे पौर्णिमा अमावस्या येत असतात, हे आपण लक्षात घ्यावे. योगी शरीरातील प्राणायाम साधनेने कालचक्रातील सर्व सिद्धी प्राप्त करून घेतात. त्यामुळे त्याला कालज्ञान होऊन भूत भविष्य वर्तमान ओळखण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. या कालचक्रालाच अर्धनारीश्वर तत्व म्हणतात. कधीही वेगळे न होणारे हे जोडपे म्हणून ओळखले जाते. रात्रीनंतर दिवस, पौर्णिमेनंतर अमावस्या या एका मागोमाग सतत येताना दिसतात. या परस्परावलंबी असतात, एकमेकांना आधारभूत असतात. रात्रीशिवाय दिवस नाही व दिवसाशिवाय रात्र नाही. विश्वाचे माता पिता म्हणवणारे अर्धनारीश्वर या चराचर सृष्टीचे संचलन करत असतात. शिवाला संहारक म्हणण्यातला गूढ अर्थ असा की जुनी सृष्टी जाऊन नवीन सृष्टी थोडा काळ स्थितस्थितीत राहिल्यानंतर तिचा संहार अनिवार्य आहे. अथर्व पण वेदात म्हटले आहे की समस्त अस्त्र शस्त्र मंत्र सिद्ध होण्यासाठी या अस्त्र शस्त्र मंत्र विद्येचा जो अधिपती आहे त्याला ईशान रुद्राचा अनुग्रह आवश्यक आहे. अशा प्रकारे धर्मगुप्तांनी शिवाबद्दल सविस्तर माहिती सांगितली. तेव्हा मी धर्मगुप्तांना पुन्हा विनंती केली की त्यांनी शिवपार्वती व आर्द्रा नक्षत्राच्या संबंधाबद्दल विस्तृतपणे माहिती द्यावी. धर्मगुप्त सांगू लागले, रुद्रधनुष्य धारण करून धावत असलेल्या मृगाची शिकार करीत असतो. शिकार करणाऱ्या या मृगव्याध रुद्राच्या मूर्तीचे साक्षात दर्शन आर्द्रा नक्षत्रात होते व स्पष्टपणे दिसते. ग्रह संचार प्रभाव. मृगव्याध रुद्राचे रूप नक्षत्रमंडलात मिथुन कर्क राशीच्या मध्ये
आडवे दिसते. या नक्षत्र मंडलाजवळ शनी मंडळ व राहू हे क्रूर ग्रह संचार करत असतात. त्यांच्या ग्रहगतीमुळेच जगात युद्ध प्रलय होतात. देव दानव युद्ध, महाभारतातील युद्ध या ग्रहगतीमुळेच झालेली दिसतात. या कालसंहार मूर्तीचे म्हणजे धनुर्धारी उग्रमूर्तीचे, रुद्राचे वेदामध्ये मन्यू देवता म्हणून वर्णन केले आहे. या रुद्रमूर्तीचे आयुध त्रिशूल नाही तर धनुष्यच आहे. माघ महिन्यात अमावस्येच्या आधी येणाऱ्या चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात, तर दर महिन्यात येणाऱ्या चतुर्दशीला मासिक शिवरात्र म्हणतात. शनी प्रदोष ईश्वर आराधना फल शनी दोष निवारण. शनी प्रदोष समयी ईश्वर आराधना केल्यास शनी दोष निवारण होतो. मंगळवारी महाशिवरात्र आल्यास तो अतिशय उत्तम योग असतो. शनिवारी त्रयोदशी आल्यास त्याला शनी त्रयोदशी म्हणतात. कर्मकारक शनीमुळे येणारे अनेक प्रकारचे क्लेश नाहीसे व्हावे म्हणून शनी त्रयोदशीला शिव अर्चना करावी व शनीला प्रिय असलेले तीळ दान करावे. शनीची अधिदेवता शिव म्हणून तिळाच्या तेलाने परमेश्वर अर्चना केल्यास शनिबाधा नाहीशी होते. शनिवारी प्रदोष समयी शिव आराधना केल्याने शनीची अधिदेवता शिव असल्यामुळे समस्त कर्मदोष नाहीसे होऊन सुख शांतीचा लाभ होतो. शनी कर्मकारक व शिवसंहारक आहे. त्यामुळे ज्याला असे वाटते की आपली समस्त महापातके अशुभ कर्म भस्मीभूत व्हावीत व शुभप्रत अशा नूतन दिव्य तेजोमयी स्पंदनाने मानवी शरीर, मन, बुद्धी, अहंकार, चित्त परिशुद्ध होऊन आनंददायक नवीन जन्म मिळावा, आत्मशुद्धी व्हावी, त्या लोकांनी शनी प्रदोष समयी शिव आराधना करावी. त्यामुळे शनी देवता शांत होते. शनिवारी रात्री त्या जीवाची समस्त विधी कर्मदोषाची अधिष्ठान देवतारूपी अंधशक्ती, अदृश्य रूपात असणाऱ्या काळ्या काजळासारखी दुर्दैवी शक्ती व महाविध्वंस करणारी शक्ती त्या महाकाळाच्या शक्तिरूपी महाकालीत विलीन होते. दुसऱ्या दिवशी रविवारी सूर्योदयाच्या वेळी ती महाशक्ती सूर्यमंडलात मध्यवर्तीत होते व तिच्या अनुग्रहाने साधकाच्या नूतन जीवनास सुरुवात होते. त्याच्या अशुभ फल देणाऱ्या पापकर्माचे गाठोडे परमेश्वराच्या योगाग्नीत दग्ध केले जाते. पंचभूतात्मक शिवस्वरूप. शिव पंचमहाभूतात्मक आहे. आपल्या शरीरातील मूलाधार चक्रात पृथ्वी तत्व असते. त्याचे प्रतीक म्हणून साधक पार्थिव लिंगाची पूजा करतात. स्वाधिष्ठान चक्रात जलतत्व असते. त्याचे प्रतीक जललिंग. मणिपूर चक्रात अग्नितत्व असते. त्याचे प्रतीक ज्वालालिंग आहे. यालाच हिरण्यस्तंभ पण म्हटले आहे. हृदयस्थानात असलेल्या अनाहत चक्रात आकाशस्थान असते. त्याचे प्रतीक म्हणजे चिदंबरलिंग होय. कंठभागी असलेल्या विशुद्ध चक्रात वायुतत्व असून त्याला वायुलिंग म्हटले आहे. आकाशलिंग म्हणवणारे चिदंबरलिंग निराकार असते. या पंचमहाभूतात्मक शिवलिंगाची आराधना, अर्चना व त्यांचे दर्शन विशेष फलदायी असते. चिदंबर क्षेत्रातील पडद्यामागे लपवलेले चिदंबर रहस्य म्हणजे पडदा बाजूला केला तर आत काहीच नसते. शुद्ध आकाशच शिवाचे आत्मलिंग होय. हृदय चित्तस्थान म्हणून आत्म्याचा निवास आकाशस्थानी असतो हे जाणावे. आकाश निराकार असते. एकाग्र दृष्टीने मन केंद्रीकृत केल्यास निजतत्वाचे ध्यान करताना योग्यांचे हृदय आकाश उघडून आपला हृदयकोशातील समस्त सृष्टी, ब्रह्मांड, नक्षत्र, तारा सर्वांचे दर्शन होते. ऋण म्हणजे पाप. ऋण नसलेला तो अरुण. परमेश्वर निराकार आहे. तो अरुणाचलेश्वर रूपात, अरुणाचल पर्वत रूपात, एका महासिद्ध रूपात अरुणाचलात आहे. त्यांचे दर्शन समस्त पापक्षयकारी असते. मानव आकारात तो अरुणाचलेश्वरच आज पेठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरला आहे व आपल्याला तारण्याच्या उद्देशाने सध्या कुरवपूरला आपल्या दिव्य तेजाने विराजमान झाला आहे. कुरवपूर अरुणाचल पर्वतासारखे आहे. अर्ध नारीश्वर रूपातले अरुणाचलेश्वरच श्रीपाद श्रीवल्लभ होत.
अरुणाचलवासी महासिद्धपण हा यतीश्वर वेशधारीच. अरुणाचलाचा पर्वत साक्षात शिवस्वरूप आहे. त्याचप्रमाणे हे कुरवपूर देखील साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ रूपच आहे. अरुणाचल शिवलिंगात जशी शिवशक्ती आहे त्याचप्रमाणे श्रीपाद रूपातही शिवशक्ती आहे. अरुणाचलातील महासिद्ध रूपातले परमेश्वर दर्शन अत्यंत दुर्लभ असते, पण श्रीपाद श्रीवल्लभ रूपातील महासिद्ध रूपाचे दर्शन साधकांना अत्यंत सुलभ असते. यावर मी धर्मगुप्तांना म्हणाले, अहो, याआधी श्रीपाद हे श्री पद्मावती समवेत असलेले श्री व्यंकटेश्वर स्वामींचे संयुक्त रूप आहे असे म्हणतात. तसेच शनी प्रदोष समयात शिवाराधना केल्यास फार मोठे पुण्य मिळते असे सांगता. हे सर्व ऐकून मला खूपच गोंधळल्यासारखे झाले आहे. कृपा करून मला हे जरा स्पष्ट करून सांगा. त्यावर धर्मगुप्त किंचित हसत म्हणाले, अहो, श्रीपादांचे दिव्य तत्व सप्तऋषींना अवगत नाही, तरी मी माझ्या शक्तीनुसार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. श्री व्यंकटेश्वर प्रभू हे कृतयुगापासून आहेत. त्यांनी दशरथाला वरदान दिले होते, मी रामचंद्र होऊन जन्मणार, म्हणून कौसल्या तनय श्री रामांची पण पूजा करू शकतो. काही काळ श्री व्यंकटेश्वर स्वामींची बालत्रिपुरी सुंदरी रूपात पूजा केली गेली. त्यानंतर त्यांची शिवस्वरूपात पूजा केली गेली. काही जण त्यांची सुब्रह्मण्य रूपात पूजा करतात. त्यानंतर भगवत रामानुजांमुळे वैष्णवांकडून विष्णू रूपात, बुद्धांकडून महाशून्य कल्पनेत त्यांचे पूजन झाले. पण स्वामी तेच, ते साक्षात दत्तप्रभूच. भक्त ज्या प्रकारे हाका मारतील त्या त्या रूपात दर्शन देऊन उत्तर देतात. आपले देवरूप दाखवत साधकांची रक्षा करतात. अशा प्रकारे साधकांना लीला दाखवणारे लीला नाटकी सूत्रधार हे स्वामीच. तेच आज श्रीपादांच्या रूपाने या लोकात संचार करत आहेत. श्रीपादांच्या वामभागी शक्ती संचाराचा व उजवा भाग शिवसंचाराचा आहे, म्हणून ते शिवशक्ती रूप आहेत. त्यांच्या हृदयात पद्मावती माता विराजमान आहे. हृदय हे दयेचे स्थान आहे, तसेच ते अनाहत चक्राचे स्थान आहे. तिथूनच शक्ती ऊर्ध्वचक्रात व अधोचक्रात प्रसारित होत असते. त्यामुळे दुसऱ्या चैतन्यमय दिव्य शरीरात ते श्री पद्मावती व्यंकटेश्वर आहेत. त्यांची वाणी हिरण्यगर्भ स्वरूप पण आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी स्वरूपात असलेली वाणी म्हणजे सरस्वती देवी त्यांच्या जिभेवर असते. सरस्वती मातेचे दिव्य मानस व हिरण्यगर्भाचे दिव्य मानस अद्वैत स्थितीत असते. चिदंबर रहस्य म्हणजे ते तिन्ही प्रकारच्या चैतन्य स्वरूपाला एकाच वेळी धारण करू शकतात, तरी त्यांना एकाही शरीराचा थोडासुद्धा स्पर्श होत नाही. ते वाणी हिरण्यगर्भरूपी चैतन्य शरीर, शिवपार्वती रूपी चैतन्य शरीर, पद्मावती व्यंकटेश्वर रूपी चैतन्य शरीर एकाच वेळी धारण करून त्याच्या अतीत असलेले श्रीपाद रूपी चैतन्य शरीरधारी झालेत. हीच त्यांची योगमाया, वैष्णवी माया होय व हेच चिदंबर रहस्य होय. त्यांना द्वैत, विशिष्ट अद्वैत, अद्वैत किंवा सर्वांच्या अतीत म्हटले तरी चालेल, कारण त्यांच्या योगमायेला वैष्णव मायेला अंतच नाही. जगन्मोहिनी अवतार धारण करून देवतांनाच अमृत देणाऱ्या मोहिनी रूपात परमशिवालाच मदनाशिवाय मोहित करणारे धर्मशास्ता सृष्टी करतो असे म्हणालेत ना. मोहिनी रूपातील स्वतः तेच धर्मशास्त्र रूपाने अवतरतात. आहा, काय ही ठगवण्याची रीत. अशा प्रकारच्या गोष्टी सांगून धर्मगुप्तांनी मला थक्क करून सोडले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 24 संपूर्ण.